नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे बरं का. मंडळी इकडे आता ज्या वेळेला युगंधरला कळतं की म्हणजे ह्या पृथ्वीला आणि तिन्ही मुलांना आजच्या दिवशी बोलवण्यामागे विद्याधरचाच हात आहे आणि त्या दोघांमुळे आज समिधाच्या श्राद्धामध्ये एवढा मोठा गोंधळ झाला आणि त्याच्यामुळे युगंधर आता पृथ्वीला आणि विद्याधर या दोघांना सुद्धा घरातून बाहेर हाकलून देत असतो. पण त्या क्षणी आता विद्याधरने आणखीन एका मोठ्या गोष्टीचा स्फोट केला म्हणजे सगळ्यांसमोर त्याने युगंधरचं आणि आनंदीचं लग्न झालेलं आहे हे सुद्धा आता त्याने सगळ्यांसमोर सांगितलं आहे. आणि त्याच्यामुळे युगंधरने आता इथे विद्याधरच्या तोंडाला अक्षरशः काळं फासलेलं आहे आणि तो आता त्या दोघांना सुद्धा घरातून बाहेर हाकलून देत असतो. तर आनंदीने आता सगळं दुःख पचवून आपलं मातृत्व तिने स्वीकारलंय आणि त्या तिन्ही मुलांना तिने आपली मुलं म्हणून सुद्धा स्वीकारलंय. आणि जेव्हा युगंधर आता पृथ्वीला घरातून बाहेर काढत असतो तेव्हा मात्र आनंदीने त्यांना तिघांनाही स्वीकारत पृथ्वीला घराबाहेर काढण्यापासून तिने रोखण्याचा प्रयत्न करते. पण आता पृथ्वीसमोर जेव्हा युगंधरचं सत्य समोर आलंय म्हणजे आनंदीशी त्याने लग्न केलंय, आपल्यापेक्षा लहान वयाच्या बाईशी आपल्या बापाने लग्न केलंय हे जेव्हा त्याला समजलंय तेव्हा मात्र पृथ्वी आता प्रचंड संताप झालाय. आणि त्यानंतर आता तो आनंदीचा आई म्हणून स्वीकार करेल का आणि त्यानंतर आनंदी या तिघांना सुद्धा कशा पद्धतीने समजून घेईल आणि हे तिघं सुद्धा आता आनंदीला आईचं स्थान देतील की नाही हे सगळं सगळं काही आपण डिटेल्समध्ये पाहूया. आता नेमकं हे सगळं कसं घडलंय काय घडलंय हे सविस्तर बघूया. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवलाय, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे इकडे आता समिधाचं श्राद्ध उरकल्यानंतर सगळेजण निघून गेलेले असतात तर विद्याधर आनंदीला आता म्हणत असतो, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असं गाणं म्हणून तो तिला डिवचत असतो. आणि आनंदीला म्हणतो की आनंदी, तुझ्या आयुष्यात आता खरं तर दुःखाची नांदी सुरू होणार आहे. ही तीन तीन मुलं तुझ्यापेक्षा वयाने मोठी असं म्हणत आता तो विद्याधर तिथून निघून गेलाय, तो चाललेला असतो. पण आनंदीला मात्र आता ते सगळं आठवतं आणि तिला आता तिचं दुःख अनावर होतं. म्हणजे आत्तापर्यंत विद्याधर तिला त्रास देतोय, शिल्पा त्रास देते, त्यात आता ही तीन तीन मुलं आणि त्यात तिला आता हे आठवतं की ज्या वेळेला हा युगंधर त्या मुलांना म्हणत असतो की बापाशी असं बोलताय किंवा तो मुलगासुद्धा हे म्हणत असतो की तुम्ही बाप म्हणून नाकारते आहात, हे सगळं सगळं काही आता आनंदीला आठवत असतं जो झालेला सगळा प्रकार. आणि नेमकं त्याच वेळेला आनंदीला हे कळलंय की म्हणजे युगंधर साहेबांना म्हणजे मालक साहेबांना ऑलरेडी तीन तीन मुलं आहेत आणि तीही आपल्यापेक्षा वयाने मोठी. आणि झालेला तो सगळा प्रसंग सगळं सगळं तिला आठवत असतं आणि बिचारी खूप ढसाढसा रडत असते. आता तिचा हा चेहरा पाहून सुनीता म्हणत असते की आनंदीताई, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही सावरा स्वतःला. पण आनंदीला आता पुन्हा पुन्हा तेच आठवतं की मालक साहेबांना तीन तीन मुलं आहेत आणि आपल्यापेक्षा वयाने मोठी, हे सुद्धा दुःख तिला पचवत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्राद्धामध्ये आज जो झालेला सगळा प्रकार, आनंदी म्हणते की सुनीताई, आज जे काही झालं ते काही चांगलं झालं नाही आहे. आजचा हा दिवस बघून समिधाताईंना खूप दुःख झालं असेल. आणि आता तो समिधाचा फाटलेला फोटो असतो, ते दोन्ही फोटो एकत्र आणत आनंदी तो फोटो जोडण्याचा प्रयत्न करते. आणि ती म्हणत असते की समिधाताई, माफ करा, आज तुमचा श्राद्धाचा दिवस आहे आणि आज तुम्हाला बापलेकांमध्ये हे झालेलं सगळं काही पाहावं लागलं. आज तुम्हाला खूप दुःख झालं असेल, मी समजू शकते. आणि आनंदी आता पुन्हा पुन्हा रडत असते आणि म्हणत असते की तुमचं दुःख आणि माझं दुःख काही वेगळं नाही आहे. आता सुनीता तिला म्हणते की आनंदीताई, तुम्ही एवढा का त्रास करून घेताय, तुम्ही नका स्वतःला एवढा त्रास करून घेऊ. आनंदी म्हणते की कसं त्रास करू नको घेऊ, मालक साहेबांनी आज पूजा केली, पूजेमध्ये समिधाताईंचा फोटो फाटला गेला, मालक साहेबांनी पूजा करून सुद्धा प्रसाद खाल्ला नाही, प्रसाद नाही खाल्ला तर पूजा संपन्न होत नाही असं मानलं जातं. एवढं सगळं झाल्यानंतर कसं काय शांत होऊ, त्यावर आता इकडे युगंधर जो असतो त्याच्या रूममध्ये आलेला आहे. आणि आता जो पृथ्वी त्याला जे काही काही बोललेलं असतो ते पण त्याला सगळं आठवत असतं. एक बाप म्हणून तुम्ही नाकारते आहात, एक वडील म्हणून नाकारते आहात, तुमची लायकी नाही आहे वगैरे सगळं सगळं काही आता जो बोललेला आहे ना ते सगळं त्याला आठवतं आणि त्याला राग येत असतो. आता ही तिन्ही मुलं अचानक इथे कशी काय आली हे सुद्धा त्याला प्रश्न पडलेला आहे. आणि त्याला चांगलंच माहिती की या सगळ्यामागे आता विद्याधरचाच हात असणार आहे. हे सगळं विद्याधरनेच घडून आणलं असेल. पण त्याला आणखीन एका गोष्टीचा त्रास होत असतो ते म्हणजे समिधाचं कार्य, एका दिवशी एका घरात दोन दोन हवन झाले याचाही त्याला त्रास होतोय. तिकडे आनंदी आता समिधाचा फोटो किचनमध्ये घेऊन येते आणि तो फोटो आता पुन्हा एकदा जोडण्याचा चिपकवण्याचा ती प्रयत्न करते. समिधाच्या फोटोवरून हात फिरवत असते आणि पुन्हा एकदा ती समिधाची माफी मागते आणि म्हणते की समिधाताई, माफ करा, आज तुमचं श्राद्ध आणि त्याच दिवशी तुमच्या फोटोचे दोन तुकडे झाले आणि ह्या घराचे सुद्धा. आणि आता आनंदीला खरं तर खूप भावूक झालेली असते, खूप इमोशनल झालेली असते ती आणि खूप रडत असते.
आणि सुनीता तिला आता समजवण्याचा प्रयत्न करते की आनंदीताई, तुम्ही एवढा का त्रास करून घेताय? नका तुम्ही एवढा स्वतःला त्रास करू. या घरात आल्यापासून तुम्हाला सगळ्यात जास्त दुःखी मी आज पाहिले. पण आनंदीला आता एकाच वेळेला कितीतरी दुःख तिच्या समोर आलंय. म्हणजे एकतर तिला एक नव्याने गोष्ट समजली आहे, ती म्हणजे तिला 3-3 मुलं आहेत. हे तिला दुःख तर पचवता येतच नाहीये. आणि त्यात श्राद्धाच्या दिवशी हे सगळं झालेलं, घराचे झालेले 2 तुकडे, सगळं आता आनंदीला अनावर झालेलं असतं. आनंदी म्हणते की सुनीताताई, काम करा, तुम्ही थोडा वेळ ना मला एकटं सोडा. काय आहे ना, ह्या घरात जेव्हा मी आले तेव्हाच मला माहीत होतं की माझ्या वाट्याला खूप सारं दुःख आहे. खूप गोष्टी मला सहन करायच्या आहेत. खूप गोष्टींना सावरून मला पुढे जायचंय. पण आज मला जे काही जाणवलंय ना, आज जे काही घडलंय ते खूपच विचित्र आहे. मला थोडा वेळ द्या सुनीताताई. तुम्ही प्लीज जाल का? मला थोडा वेळ इथेच थांबू द्या. पण सुनीता बिचारी मागेच थांबलेली असते. आनंदी तिथे तिचं असलेलं गाठोडं हातात घेते आणि ते गाठोडं घेऊन खूप रडत असते. खूप भावूक झालेली असते. आता हा सीन खूप मोठा दाखवलाय, कारण इथे एक इमोशनल गाणं दाखवलंय आणि आनंदी पूर्ण वेळ रडत बसलेली आहे. तर मंडळी, इकडे आता पृथ्वी, मिताली आणि प्रांजल तिघंसुद्धा त्याच्या आईच्या रूममध्ये, म्हणजे त्यांच्या रूममध्ये आलेले आहेत. आणि तिघंसुद्धा आता त्या रूममध्ये सगळीकडे पाहत असतात. त्यांना त्यांच्या आईची आठवण येत असते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना आईचा भास होत असतो. आता छोटा जो प्रांजल आहे तो आता इथे पृथ्वीला म्हणतो की दादा, या रूममध्ये आल्यानंतर नजर पहिली ना आईला शोधते. अजूनही असं वाटतं की आपली आई आपल्यातच आहे, आपल्यापासून लांब गेलीच नाही आहे. आता कुठून तरी पटकन येईल आणि घट्ट मिठी मारेल असं वाटायला लागलंय. इथे आता जी मिताली आहे ती सुद्धा म्हणते की हो ना दादा, आई आपल्यापासून दूर गेली आहे, पण असं वाटतच नाही आहे की ती आपल्यात नाही आहे. अजूनही असंच वाटतं की ती आपल्यासोबत आहे म्हणून. आता हा पृथ्वी आहे, हा मोठा आहे, धीड दाखवतोय, पण तो सुद्धा मनातून खचून गेलाय. त्याला सुद्धा आईची खूप आठवण येते. खरं तर ही तिघं पण मुलं खूप छान दाखवली आहेत. तर मंडळी, इकडे आता पृथ्वी, मिताली आणि प्रांजल तिघंसुद्धा त्याच्या आईच्या रूममध्ये, म्हणजे त्यांच्या रूममध्ये आलेले आहेत. आणि तिघंसुद्धा आता त्या रूममध्ये सगळीकडे पाहत असतात. त्यांना त्यांच्या आईची आठवण येत असते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना आईचा भास होत असतो. आता छोटा जो प्रांजल आहे तो आता इथे पृथ्वीला म्हणतो की दादा, या रूममध्ये आल्यानंतर नजर पहिली ना आईला शोधते. अजूनही असं वाटतं की आपली आई आपल्यातच आहे, आपल्यापासून लांब गेलीच नाही आहे. आता कुठून तरी पटकन येईल आणि घट्ट मिठी मारेल असं वाटायला लागलंय. इथे आता जी मिताली आहे ती सुद्धा म्हणते की हो ना दादा, आई आपल्यापासून दूर गेली आहे, पण असं वाटतच नाही आहे की ती आपल्यात नाही आहे. अजूनही असंच वाटतं की ती आपल्यासोबत आहे म्हणून. आता हा पृथ्वी आहे, हा मोठा आहे, धीड दाखवतोय, पण तो सुद्धा मनातून खचून गेलाय. त्याला सुद्धा आईची खूप आठवण येते. खरं तर ही तिघं पण मुलं खूप छान दाखवली आहेत. इमोशनल आहेत, पण ते विद्याधरणे त्यांचे कान भरल्यामुळे त्यांच्या मनात युगंधरबद्दल राग निर्माण झालेला आहे. बस. पण आता हा पृथ्वी त्या दोघांना सुद्धा खूप छान समजावून सांगतो आणि त्या दोघांची सुद्धा समजूत काढतो आणि म्हणतो की यापुढे तुमचे आई-बाप म्हणून मीच आहे ना. मी असताना तुम्हाला कसलीच आणि कशाचीही काळजी करता कामा नये. तुमचा मोठा दादा कायम तुमच्या सोबत आहे, असं म्हणतो. त्या दोघांची सुद्धा समजूत घालतो आणि त्या दोघांना सुद्धा हसू येतं. त्याच्यावर म्हणतो की आईची तर काही काळजी करूच नकोस. आपली आई कायम आपल्यासोबत आहे, असं म्हणत आता ते तिघंसुद्धा म्हणजे हसतात. आणि आता तेवढ्यात तिघांच्या सुद्धा आता तिथे बॅगा असतात. सामान लावायचं असतं. आता तिघंसुद्धा आपापली बॅगा आवरायला चाललेत आणि तेवढ्यात आता पृथ्वीचं लक्ष जातं, ते म्हणजे रूममध्ये असलेलं सामान. आता तिथलं बरंचसं सामान इकडे-तिकडे केलेलं असतं. म्हणजे रूम आवरलेला असतो, पण जसं पृथ्वीने ते सामान ठेवलेलं असतं आधी तसं नसतं. म्हणजे त्यांचं जे काही सोफा वगैरे आहे ते सगळं इकडे-तिकडे झालेला असतो आणि तो आता पुन्हा चिडचिड करायला सुरुवात करतो आणि म्हणतो की हा निंबाळ करायला माझ्या आयुष्यात, माझ्या रूममध्ये सगळीकडेच का ढवळाढवळ करायची असते, काही कळत नाहीये. आणि तो पुन्हा एकदा तिथे आवरलेला सगळा रूम आहे विस्कटून टाकतो आणि म्हणतो की का का हा माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करतोय सतत. मिताली म्हणते की दादा शांत हो प्लीज. तू तू त्यांचा एवढा रागराग चिडचिड नको करूस. मी समजू शकते तुझ्या मनात काय चाललंय ते. पण आता हा पृथ्वी आणखीन चिडतो आणि म्हणतो की बस, त्या माणसाचं माझ्यासमोर, माझ्या आयुष्यात मला कुठेच नाव नको आहे. त्याच्यामुळे माझ्यासमोर त्याचं नावसुद्धा घ्यायचं नाही. आता मितालीला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण पृथ्वी कोणाचं काही एक ऐकत नाहीये. त्याने ते आता अस्तव्यस्त केलेलं सामान पुन्हा स्वतःच्या पद्धतीने आवरतो आणि म्हणतो की तो मला माणूस माझ्या आयुष्यात नको आहे. माझ्या आयुष्यात नको आहे आणि मला त्याचं नावसुद्धा नको आहे. आपण आता इथे मिताली त्याला शांत करते आणि म्हणते, दादा प्लीज थोडासा शांत हो आणि प्लीज मला तुझ्याशी जरा 2 मिनिटं बोलायचं आहे. ती त्याला आता तिथे सोफ्यावर बसवते आणि त्याला म्हणत असते, दादा ऐक ना, मी काय म्हणते, जशी आपली आई आपल्याला सोडून गेली आहे, आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतोय, तसंच बाबांचं पण तसंच आहे ना. त्यांनी सुद्धा त्यांची बायको गमावली आहे. आपल्याला आपलं मन व्यक्त करण्यासाठी आपण तिघंजण एकत्र राहतो, एकमेकांशी मन मोकळं करतो. पण ते त्यांचं मन कोणाशी मोकळं करणार आहेत? त्यांनी सुद्धा त्यांची बायको गमावली आहे, त्यांना सुद्धा दुःख झालंय. त्यांना आहे का कोणी असं त्यांचं ते मन मोकळं करतील, त्यांना त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करता येतील, त्यांचं दुःख कोणाजवळ तरी सांगता येईल, असं कोणी आहे का? आणि म्हणून कदाचित त्यांचं काही गोष्टींकडे दुर्लक्ष होत असेल.
दादा तू पण थोडंसं त्यांना समजून घ्यायला हवं. आता खरं तरी ती मिताली जी आहे ना, तिला खूप समजूतदार दाखवली आहे. म्हणजे तिलासुद्धा युगंधरबद्दल काळजी, प्रेम आहे आणि ती त्याला समजून घेते. पण पृथ्वीला आता हे जे मिताली बोलत असते ना, त्याचा राग येतो आणि म्हणते की म्हणजे म्हणजे तुलासुद्धा अजूनही त्या माणसाचाच पुळका आहे का? आता हा जो प्रांजल आहे त्यालासुद्धा कुठेतरी मितालीचं बोलणं पटत असतं. पण हा पृथ्वी लगेच रागाने उठतो आणि म्हणतो की म्हणजे म्हणजे तुला अजून त्या माणसाचा पुळका आहेच. अगं त्या माणसाने आपलं कोणतं असं कर्तव्य पूर्ण केलंय सांग बरं तू मला आणि तू त्याची बाजू घेऊन बोलतेस म्हणजे तुला त्याचा जास्त पुळका आहे आणि तुला किती वेळा सांगितलं की त्या माणसाचं माझ्यासमोर सतत नाव घेऊ नकोस. मिताली म्हणते, "अरे असं काय करतोयस तू सतत? तो माणूस नको म्हणू. अरे आपले बाबा आहेत ते. तुला कळतंय का? आपण ही गोष्ट नाकारू नाही शकत. कसंही झालं, काहीही झालं तरी ते आपले वडील आहेत." पण आता हा पृथ्वी रागाने उठतो आणि म्हणतो की म्हणजे तुम्हा दोघांना सुद्धा त्यांचाच पुळका येतोय का? मग जा. तुम्ही दोघं सुद्धा त्यांच्याकडे जा. त्यांच्यासोबत राहा. आता प्रांजल आणि मिताली म्हणतात, "दादा असं नाही आहे रे. आम्हाला त्यांच्यासोबत जायचं किंवा राहायचं असं नाही आहे. पण आपण थोडं त्यांना समजून घ्यायला हवं की नको?" तेवढ्यात आता मागून ही शिल्पा आलेली असते. पण पृथ्वीचा राग इतका असतो की तो म्हणतो की "नाही, जर तुम्हाला त्यांचा पुळका येत असेल तर तुम्ही आत्ताच्या आता त्यांच्याकडे जा आणि जर माझ्यासोबत राहायचं असेल तर त्यांचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही. काढायचं नाही म्हणजे नाही. आणि तो माणूस मला माझ्या आयुष्यातही नको आहे आणि माझ्या समोरसुद्धा नको आहे आणि त्याचं नावसुद्धा नको आहे." तेवढ्यात आता मागून शिल्पा म्हणते की "मी मी पण नको आहे का तुला तुझ्या आयुष्यामध्ये?" आता असं म्हटल्यानंतर त्या तिघांचं लक्ष दरवाजाकडे जातं. तिथे शिल्पा उभी आहे. आता तिघं पण शांत होतात. आजूबाजूला जातात. तिघंसुद्धा आपापले डोळे पुसतात आणि त्यात शिल्पा आता आतमध्ये येते. पृथ्वी शिल्पाच्या जवळ येतो आणि म्हणतो की "आत्या ये ना आतमध्ये." शिल्पा आतमध्ये जाते आणि आता पृथ्वी स्वतःचे डोळे पुसून शिल्पाच्या येऊन पाया पडतो. तिचा आशीर्वाद घेतो. शिल्पा म्हणते की "हो, अजून खूप मोठा हो." पृथ्वी म्हणतो, "आत्या कशी आहेस? बरी आहेस ना?" शिल्पा म्हणते की "हो, मी बरी आहे. पण तुम्ही कसे आहात? आणि तुम्हाला मी जे पैसे दिले होते गेल्या महिन्यात ते पुरले ना तुम्हाला अगदी व्यवस्थित?" त्यावर आता तो छोटा जो आहे तो म्हणतो की "हो आत्या, अगदी व्यवस्थित पुरले. काही काळजी करू नकोस." त्यावर आता पृथ्वी म्हणतो की "अरे, तुझा लाडका भाचा तिकडे आहे, त्याला भेटणार आहेस की नाही?" शिल्पा म्हणते, "हो तर, माझा सगळ्यात छोटा आणि लाडका भाचा आणि त्याला मी भेटणार नाही असं होणार आहे का?" आणि शिल्पा आता जाते. तेवढ्यात तो प्रांजल म्हणतो की "आत्तू" असं म्हणून त्याने हात पसरलेले असतात कारण त्याला आत्याला मिठी मारायची असते. शिल्पा जाते आणि त्याला एकदा घट्ट मिठी मारते आणि म्हणते की "कसं आहेस? आणि काही खातोस पितोस की नाही तिकडे? कसला वाळला आहेस? किती बारीक झाला त्यावर तो म्हणतो की "आत्तू मी एकदम फाईन आहे गं, मस्त आहे. तू कशी आहेस सांग मला?" शिल्पा म्हणते, "मी पण अगदी मस्त आहे. पण काय अवस्था करून घेतलीस तू तुझी? किती बारीक झालायस रे?" त्यावरती म्हणतो, "जाऊ दे ना आत्तू." त्यावर आता इकडून प्रांजल आपली सॉरी जी मिताली आहे ती म्हणते, "आत्तू मला भेटणार आहेस की नाही? की तिकडे स्वतःच्या लाडक्याच भाच्याला भेटत बसणार आहेस?" त्यावर आता शिल्पा म्हणते, की "अगं तुला कसं नाही भेटणार मी? तू सुद्धा माझी लाडकीच आहेस की नाही?" आणि तेवढ्यात आता हा प्रांजल म्हणतो, "आत्तू मी तुझ्यासाठी एक गंमत आणली बरं का." आणि ती मितालीला भेटत असते. तेवढ्यात आता प्रांजल म्हणतो, "बस, बस. आता हे गिफ्ट बघ मी तुझ्यासाठी खास गिफ्ट घेऊन आले." आणि तो त्याच्या हातातलं जे गिफ्ट आहे ना, तो आता इथे शिल्पाला देतो. शिल्पा म्हणते, "एवढं कशाला केलंस?" त्यावर आता प्रांजल म्हणतो, की "आत्तू माझी एक थोडीशी रिक्वेस्ट आहे. प्लीज ऐकशील का?" त्यावर आता शिल्पा म्हणते, की "सांग ना, काय झालं?" प्रांजल म्हणतो, "आत्तू तू गेल्या महिन्यात पैसे दिलेस ते आम्हाला पुरले, पण आता संपली आहेत. मला थोडेसे पैसे पाहिजेत." त्यावर पृथ्वी म्हणतो, "अरे प्रांजल काय करतोयस?" त्यावर शिल्पा म्हणते, "असू दे, असू दे. काही हरकत नाहीये. पैसेच हवेत ना." त्यावर आता प्रांजल म्हणतो, की "हो, काय ना मी इकडे येण्याआधीच माझ्या मित्रांसोबत काही प्लॅनिंग केल्यात. मला एका टूरला जायचंय. प्लीज आत्तू मला थोडे पैसे दे." शिल्पा म्हणते, "अरे त्यात रिक्वेस्ट काय करतोस? लगेचच पाठवते मी तुला पैसे, काळजी नको करूस." आणि प्रांजल म्हणतो, की "सॉरी हां, मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायला विसरलो, की मी आधीच हा सगळा प्लॅन केला होता, पण माझ्या लक्षातच नाही आलं तुम्हाला सांगायला आणि ऐन वेळेला मी आता तुम्हाला सांगतोय. प्लीज पण आता मी कॅबसुद्धा बुक केली आहे आणि मला आता अर्जंटली निघायचं आहे. आत्तू मी लगेच निघतो हां." आणि आता तो त्याची बॅग घेतो आणि तिथून निघून चाललेला आहे. प्रांजल गेल्यानंतर आता शिल्पा पुन्हा एकदा पृथ्वीच्या जवळ येते आणि म्हणते की "पृथ्वी मला तुझ्याशी जरासं महत्त्वाचं बोलायचं आहे." पण आता पृथ्वीला समजतं की आता आत्या नक्कीच बाबांबद्दलच बोलणार आणि त्याच्यामुळे तो म्हणतो की "आत्या मी थकलोय, आत्ताच आलोय." मी पटकन फ्रेश होऊन येतो आणि पुन्हा देण्यात येते शिल्पाला टाळाटाळ केली आणि तिथून निघून जातो. मात्र ही मिताली आहे ती खूपच भावूक झालेली असते आणि ती जाऊन आता शिल्पाला घट्ट मिठी मारते. तर इकडे आता धनश्री आहे ती तिच्या रूममध्ये आलेली असते आणि हा विद्याधर आहे तो इकडे स्वतःच्या रूममध्ये आता एक गाणं म्हणत असतो, "कुण्या गावाचं आलं पाखरू" आणि तो खूप खुश असतो. धनश्री आता इथे येऊन बसते आणि म्हणते की "हे काय घरामध्ये एवढं सगळं झालं, समिताताईंच्या श्राद्धामध्ये एवढा सगळा गोंधळ झाला तरी तुम्ही एवढे खुश का आहात?" त्यावर हा आता म्हणतो की "काय धनू तुला काय कळत नाही बरं? आज मी खूपच खुश आहे कारण आज जे काही झालं ना ते समजा मला खूप भारी वाटलं. अगदी मस्त.
त्यावर आता धनश्री उठते आणि म्हणते, अहो असं काय करताय? आज धनश्रीताईंचं श्राद्ध होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा फोटोसुद्धा फाटला गेला. आज घरामध्ये एक नाही तर 2-2 श्राद्ध झाली, 2 हवन झाले आणि तुम्हाला हसायला येतंय? विद्याधर म्हणतो, हसू नाहीतर काय करू? मला तर बाबा जाम आनंद झालाय. त्यावर आता धनश्री म्हणते, की हां, मला कळलं की तुम्हाला जास्त आनंद का झालाय ते. आज आपली मुलं घरी आली आणि त्यांनी एक भारी सरप्राईज दिलं म्हणून तुम्हाला हसायला येतंय की नाही? हो, मला पण आनंदच झाला. कसलं भारी सरप्राईज दिलं ना, की तिघंसुद्धा अचानक आज आले. त्यावर आता विद्याधर म्हणतो, की ह्या जगात आहेत ना 2 प्रकारच्या बाया असतात. एक दिसायला सुंदर असतात आणि एक मेंदूने आणि डोक्याने सुंदर असतात, विचाराने सुंदर असतात, हुशार असतात. पण तुला माहिती आहे का, तुझ्यात ना त्यातला एकही गुण नाही आहे. ना तू दिसायला सुंदर आहेस, ना तुला डोक्याचा भाग आहे. त्यावर आता धनश्री म्हणते, अहो असं काय करताय? असं काय म्हणताय मला? आता काय केलं मी? मी तर चांगलीच गोष्ट म्हणाले ना, की आपली 3-3 पोरं आपल्या घरी आले ते. त्यावर आता हा विद्याधर म्हणतो, की अगं ते तिघंजण आले नाहीत. त्यांना इथे बोलावलं गेलं. ऐन मोक्याला बोलावलं गेलं. त्यावर आता ही धनश्री म्हणते, म्हणजे म्हणजे तुम्ही त्यांना बोलावून घेतलंत? त्यावर आता हा विद्याधर म्हणतो, की आत्ता कसं बरोबर ओळखलंस? याला म्हणतात हुशारी. त्यावर आता ही धनश्री म्हणते, की हो पण असं का केलं तुम्ही? त्यावर बोलते, काय ना, की मला माहीत होतं ही तिन्ही पोरं आली की ते राडा करणार आणि मला तोच हवा होता. काय ना, मला प्रत्येक वेळेला दादाचा हरलेला आणि पडलेला चेहरा बघायला आवडतो आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. पृथ्वीला फोन केला आणि त्या तिघांना सुद्धा इकडे बोलावून घेतलं. तर मंडळी, इकडे त्या आरती आहे ती तिथे भिंतीवरती जे वारली चित्र वगैरे असतात ते सगळं काही काढत असते. तेवढ्यात अर्ची येते आणि म्हणते, अरे वा ताई, किती छान डिझाईन काढलंय. पण हे काय करतेस तू? असे खडूने भिंतीवर का लिहितेस? त्यावर आरती म्हणते, की आबा जे आहे ते अजूनही माझ्यावर चिडलेलेच आहेत. किमान त्यांनी हे बघितल्यानंतर त्यांचा मूड चांगला होईल आणि त्यांना खुश करण्यासाठीच मी हे सगळं करते. अर्ची म्हणते, ताई पण हे खूप सुंदर काढलंय बरं का, आबांना नक्कीच आवडेल. आणि तेवढ्यात आता समोरून आबा येत असतात. आबा म्हणतात, की काय चाललंय तिकडे, काय केलंय? तेव्हा आता दोन्ही साईडला जे पिलर आहेत, दोन्ही साईडला ह्या दोघी ते काढलेले चित्र लपून ठेवतात. आबा म्हणतात, की अर्चे काय झालं, काय केलं? तेव्हा आता अर्ची लगेच उठते आणि म्हणते, आबा हे बघा काय आहे ते. आणि आबा ते आता काढलेली चित्र असतात ती भिंतीवरची चित्र पाहतात आणि आबांना ती चित्र प्रचंड आवडतात. त्यावर आबा म्हणतात, अरे वा वा वा, काय सुंदर चित्र काढली आहे आरची, माझी नात आहेच तशी गुणाची. आणि आबा ती चित्र पुन्हा पाहतात, त्यांना खूप भारी वाटतं. त्यावर आरची म्हणते, आबा एवढंच नाही आहे, इकडे पण बघा काय काढलंय ते. आबा आता दुसरीकडे जाऊन पाहतात आणि खूप सुंदर चित्र काढलेली आहेत बरं आरतीने. आणि तेवढ्यात आबा म्हणतात, की माझी नात खरंच खूप खूप हुशार आहे बरं का. आणि आता ते म्हणतात, की तुला ह्याबद्दल एक छोटंसं गिफ्ट देतो मी बरं. आणि त्यांच्या पाकेटमधली खडीसाखर जी असते ती अर्चीला देत असतात. त्यावर अर्ची म्हणते, की आबा ही खडीसाखर तुम्ही मला नका देऊ, आरतीताईला द्या. कारण हे चित्र मी नाही काढलं आहे, आरतीताईने काढलं आहे तुम्हाला खुश करण्यासाठी. आपण आता खडीसाखर देण्यासाठी हात पुढे केलेला असतो आणि अर्ची जी आहे ती आरतीचा हात धरून पुढे करते. पण आबा आता आरतीला काही ती खडीसाखर देत नाहीत, कारण ते आरतीवरती रागावलेत. आणि आबा आता तिथून निघून जातात. आरतीला सुद्धा त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आरती म्हणते, की आबा असं काय करताय? मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली आहे, पण आता मी काय करू आणि कशी तुमची समजूत घालू? त्यावर अर्ची म्हणते, की आरतीताई काळजी करू नकोस, माझ्याकडे एक खतरनाक प्लॅन आहे. त्यावर आता ही आरती म्हणते, की अर्ची नक्की काय करणार आहेस तू? त्यावर अर्ची म्हणते, की तू आता बघच मी काय करते ते. आणि विद्याधरच्या रूममध्ये आता धनश्री म्हणत असते, की अहो पण समिताताईंच्या श्राद्धाच्याच दिवशी हे सगळं कशासाठी? आता तुम्ही बघा ना, ते दोघं जण आले, पण समिताताईंचं श्राद्ध पूर्ण झालं का? 2-2 हवन झाले, त्यांचा फोटो फाटला गेला. हे सगळं काही बरोबर नाही झालं ना. आता धनश्रीच्या ह्या बोलण्यावर विद्याधर म्हणतो, की मला ते काही माहीत नाही आहे. जे मला हवं होतं ते झालं. आता ही 3-3 मुलं आली आहेत. आता त्या आनंदीची कशी वाट लागते ते बघशील. शिल्पाताई काय बी म्हणू दे, पण आनंदीचं आणि युगंधर दादाचं लग्न झालं ही गोष्ट मी त्यांच्यासमोर आणणार म्हणजे आणणार. आणि त्यानंतर घरात जो राडा होईल ना, तो बघायला जाम मजा येणार आहे. आणि असं म्हणत आता हा पुन्हा आनंदी आनंदगडे हे गाणं म्हणत विद्याधर तिथे नाचायला सुरुवात करतो. इकडे आनंदी खूप वेळ झाला रडतच बसलेली आहे आणि सुनीता आहे ती आनंदीला आता म्हणते, की आनंदताई तुम्ही सावरा आता स्वतःला, एवढा त्रास नका करून घेऊ, किती वेळ झालाय तुम्ही इथे रडत बसला आहात. पण त्यावर आनंदी म्हणते, की मला ह्या गोष्टीचं वाईट वाटत नाही आहे, की मालक साहेबांना 3-3 मुलं आहेत. पण आज सविताताईंसोबत जे काही झालं ना, ते सहन होत नाही आहे आणि या सगळ्यात मालक साहेबांनासुद्धा किती त्रास होतो आहे. मला त्यांचं दुःख सहन होत नाही आहे. माझ्यापेक्षा जास्त दुःख, जास्त त्रास त्यांना होतो आहे. तेवढ्यात हा युगंधर आता रागारागाने हॉलमध्ये आलेला असतो आणि त्याच वेळेला विद्याधरसुद्धा तिथे आहे. म्हणजे विद्याधरलाच त्याने हात धरून घराच्या बाहेर फडफडवत आणलेलं असतं आणि त्याला ढकलून देतो. आता तिथे श्राद्धाचा जो होम असतो त्या होममध्येच विद्याधरचा चेहरा त्याच्यामध्ये पडतो आणि चेहऱ्याला पूर्ण काळं लागलेलं असतं.
पुन्हा हा युगंधर जातो, त्याच्यात ते काळं घेतो आणि पुन्हा त्या विद्याधरच्या चेहऱ्याला फासतो आणि म्हणतो की तुमच्यामुळे आज समिधाच्या श्राद्धामध्ये एवढं मोठं विघ्न आलं. तिच्यामुळे आज तिच्या श्राद्धामध्ये तिच्या फोटोचे 2 तुकडे झाले. तुम्हा दोघांना सुद्धा मी सोडणार नाहीये. असं म्हणत इथे शिल्पा आता युगंधरला थांबवण्याचा प्रयत्न करते, की "अरे युगंधर बस झालं. काय करतोय तू आता?" पण युगंधर म्हणतो, "मी आत्ता तुझं काही ऐकणार नाहीये. या दोघांनी आजचा दिवस पूर्ण खराब करून टाकलाय. माझ्या समिधाचं श्राद्ध त्याच्यामध्ये अडथळा आणलाय. मी या दोघांना आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हाकलून देणार आहे आणि मला याच्यामध्ये कोणीही अडवणार नाहीये." आणि युगंधर आता रागानेच त्या दोघांच्या अंगावर धावत जातो आणि त्यांना बाहेर काढणार. तेवढ्यातच आता तिथे ही येते, आनंदी येते आणि आनंदीने तो समिधाचा फाटलेला फोटो पुन्हा चिपकवलेला आहे आणि सगळ्यांसमोर आणून ती खाली ठेवते आणि म्हणते की बस करा. आज समिधाताईंचं श्राद्ध आहे आणि आज जे काही झालं ते चांगलं नाही झालं. समिधाताईंनी हे घर कायम जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही आज काय केलंस? त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी या घराचे 2 तुकडे केले. होय, आपलं घर आहे आणि मी या आपल्या घराचे असे 2 तुकडे होऊ देणार नाहीये. आजपासून आपण आपल्या घराचे 2 तुकडे नाही तर एकत्र होऊन राहायचे आणि तेही समिधाताईंसाठी. आता पृथ्वी तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की ही कोण मुलगी आहे? सतत आपलं घर, आपलं घर, आपलं घर म्हणत असते. काय संबंध काय आहे ह्या मुलीचा आपल्या घराशी? असा तो शिल्पाला विचारत असतो. शिल्पाला काय उत्तर द्यावं काही कळत नाहीये. पण मंडळी त्याच वेळेला मात्र आता त्या संधीचा फायदा घेत विद्याधरने हे सत्य सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सत्य जेव्हा आता पृथ्वी समोर येणार, म्हणजे युगंधरचं आणि आनंदीचं लग्न झालंय हे जेव्हा आता पृथ्वीला समजणार, त्यानंतर पृथ्वीचं काय रिॲक्शन असेल, ही तिन्ही मुलं आनंदीचा आई म्हणून स्वीकार करतील का, हे सगळं काही आता आपल्या येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे येणारे नवीन अपडेट व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील.